नमस्कार पुन्हा एकदा सर्वांना. तर आज मी वेळ काढून तुम्हाला एक्सप्लेन करायचा प्रयत्न करतोय की आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा इम्पॅक्ट मिडल क्लास एम्प्लॉईजवर सर्वात जास्त का पडणार आहे. मी इतकं भयानक पोस्टर का बनवावे, इतकं काळजी करण्यासारखं काय आहे. तर तुम्ही खूप सारे न्यूज ऐकला असाल, ले ऑफ म्हणजे जॉबवरून काढून टाकणे. तर ह्या अशा खूप साऱ्या मोठ्या कंपन्या आहेत, मायक्रोसॉफ्ट, गुगल, PwC कन्सल्टिंग कंपन्या आहेत, खूप साऱ्या IT कन्सल्टिंग कंपन्या आहेत, जे खूप साऱ्या लोकांना जॉबवरून काढतायत. आणि तुम्ही पाहत असाल याचा इम्पॅक्ट फक्त सॉफ्टवेअर इंडस्ट्री नाही तर एज्युकेशन इंडस्ट्रीवर पडतोय. ऑफिस रोल्स जे रिपिटेटिव्ह काम करतात, HR, फायनान्स, अकाउंटिंग, त्यांच्यावर इम्पॅक्ट पडतोय. हेल्थ केअर इंडस्ट्रीवर इम्पॅक्ट पडतोय. मी क्विकली एक्झाम्पल देईन की मी MRI जेव्हा केला, गुडघ्याचा MRI जेव्हा केला, तेव्हा तो MRI रिपोर्ट मी ChatGPTला पर्सनल डेटा ॲड करून जेव्हा मी तो PDF अपलोड केला, तर त्याने इतकं छानपणे एक्सप्लेन केलं साध्या भाषेमध्ये की ACL इंजुरी म्हणजे काय आहे. आणि त्याने तेवढंच तिथंच नाही थांबलं. त्यांनी विचारलं की ओके, तुम्हाला डेली डाएट मी सजेस्ट करू का. मग त्यांनी डेली डाएट सजेस्ट केला. मग त्यांनी विचारलं की एक्सरसाइज काही सजेस्ट करू का. मग त्यांनी एक्सरसाइज सजेस्ट केली. तुम्हाला दिसेल, मी तो एक्झाम्पल दाखवायचा प्रयत्न केला. तर हेल्थ केअर इंडस्ट्रीवर इम्पॅक्ट पडतोय. आणि ही जर न्यूज तुम्ही व्यवस्थित पाहिली आणि जर तो आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला, TCS ही एक खूप मोठी सॉफ्टवेअर कंपनी आहे आणि TCS हे हजारो AI एजंट्स डेव्हलप करतायत वेगवेगळ्या इंडस्ट्रीसाठी. तर याचा अर्थ आहे प्रत्येकावर आर्टिफिशियल इंटेलिजन्स AIचा इम्पॅक्ट होणार आहे. आणि त्यातल्या त्यात मिडल क्लास एम्प्लॉईजवर सगळ्यात जास्त इम्पॅक्ट पडणार आहे. आणि का, तर मिडल क्लास एम्प्लॉईज म्हणजे कोण, तर आपण जे टिपिकल 9 ते जॉब जे करतात आणि रिपिटेटिव्ह काम जे करतात, जे म्हणतात ना की माझ्या डोक्याला जास्त टेन्शन आहे, सेम काम आहे, दररोज जाऊन मी ऑफिसमध्ये आयदर कस्टमर सपोर्ट रोलमध्ये आहे किंवा अकाउंटिंगमध्ये आहे, बिलिंगमध्ये आहे, की मला सेम काम दररोज करायचं आहे, जास्त डोकं लावायचं काम नाही आहे. ज्यांना 3 लाख ते 10 लाख पगार असेल आणि ज्यांचं घर हे पगारावर चालतं. मिडल क्लासच्या वर जे रिच किंवा बिझनेस श्रीमंत लोक असतात, बिझनेसमॅन लोक असतात, त्यांच्याकडे एक्स्ट्रा इन्कम सोर्स असतो, त्यांच्याकडे एक्स्ट्रा इन्कम असतं. आणि मिडल क्लासच्या जे खाली असतात, जे डेली हार्ड वर्क करतात, त्यांच्यावर AI इम्पॅक्ट हा नंतर पडेल, उशिरा पडेल. पण आता सुरुवातीला जो आहे तो मिडल क्लास एम्प्लॉईजवर जास्त इम्पॅक्ट पडतोय. कारण आपण जास्त ॲडमिन कामामध्ये जास्त रोल आहे आणि आपले जर जॉब जात असतील तर काळजी करण्यासारखी गोष्ट आहे. कंपन्या जे ले ऑफ करतायत त्यांच्यावरही खूप सारं प्रेशर असतं, कॉम्पिटिशनचं, कॉस्ट कटिंगचं. त्यामुळं तेही हे थांबणार नाही आहेत, तर त्यांनाही खूप साऱ्या या ऑटोमेशन करून त्यांना कॉस्ट कमी करायची आहे. त्यामुळे ही गोष्ट थांबणार तर नाही आहे. त्यामुळे आपल्याला स्वतःलाच प्रिपेअर करून रेडी राहावं लागेल की माझ्या स्किलमध्ये काय चेंजेस करावे लागणार आहेत, जेणेकरून AIमुळे काही जॉब जाणार आहेत पण काही नवीन जॉब सुद्धा येणार आहेत. आत्ताचे जे जॉब्स आहेत, एका रिपोर्टप्रमाणे 90% हे जॉब्स आता आता समजा काही जॉब्स आहेत याच्यापैकी 90% हे जॉब नसणार आहेत. त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलाला काही प्रेशराईज करताय की हे कोर्स कंप्लीट कर म्हणजे तुला चांगली नोकरी लागेल, तसं नसणार आहे भविष्यामध्ये. तर ती फ्लेक्झिबिलिटी आपल्याला ठेवावी लागेल. याच्या अगोदर ही मशीन्स होत्या, जेव्हा इंडस्ट्री रिव्होल्युशन 3 फेज होता तेव्हा खूप सारे मशीन्स प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये, प्रत्येक एरियामध्ये आल्या आणि ऑटोमेशन्स चालू झाल्या. पण त्या ऑटोमेशन, त्या मशीन्समध्ये आणि आताच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये काय फरक आहे. पण तुम्हाला एका साईडला त्या मशीन्स दिसतील, रोबोट्स दिसतील, आणि एका साईडला आत्ताचा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा फेज आहे. ज्यामध्ये मेजर डिफरन्स हा आहे की हा जो मधला आर्टिफिशियल इंटेलिजन्स, आर्टिफिशियल मेंदू जो आलेला आहे, तो खूप काळजी करण्यासारखं आहे. कारण आपण दुसऱ्या प्राणीमात्रांपेक्षा वेगळे का होतो किंवा आहे, कारण आपण लॉजिकल थिंकिंग, प्रॉब्लेम सॉल्व्हिंगसाठी आपला मेंदू जास्त वापरला, आपण भाषा डेव्हलप केली आणि आपण समस्या सोडवत गेलो, तर आपल्याला कॉम्पिटिशन नव्हतं. पण आता आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे त्या गोष्टीवर इम्पॅक्ट आलेला आहे. आपण जसं आपला मुलगा काही गोष्टी पाहून, ऑब्झर्व करून शिकतोय आणि त्याच्यापासून तो समस्या सोडवतो, त्याप्रमाणेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा स्वतःचा मेंदू त्यासाठी वापरतोय, वेगवेगळ्या गोष्टी ऑब्झर्व करतोय, तो शिकतोय. आणि हे जे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचे लोक आहेत तेच कामं करतायत की हे एजंट्स डेव्हलप करतायत. आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा कंटिन्युअसली डेटा वापरतो. जसं आपलं मूल हे ऑब्झर्व करतं वेगवेगळ्या गोष्टी, जसं आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा जो ओपन सोर्स डेटा आहे, इंटरनेटवर खूप सारा डेटा आहे. तुम्ही जर एखादी गोष्ट सर्च केली त्याच्यामध्ये 50-60 पेजेस येतात. हे सगळं आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा शिकतोय. ऑलरेडी त्याच्याकडे खूप सारा रिसोर्स, नॉलेज, इन्फॉर्मेशन आला आणि त्याच्यावरूनच तो आपल्याला आन्सर देतोय. इमॅजिन करा, तुम्ही एका हॉस्पिटलमध्ये कस्टमर डेस्क सपोर्टला आहे आणि तुमचं दररोजचं काम आहे की कस्टमर आल्यानंतर त्याला विचारणे काय पाहिजे आणि त्याला एखादा फॉर्म फिलअप करायला देणे. तर हे रिपिटेटिव्ह जॉब आहे. हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स एजंटने शिकून घेतलेलं आहे. समजा तुम्ही एक इन्शुरन्स एजंट आहे, तुमचं नेहमीचं काम आहे की त्या इन्शुरन्सबद्दल माहिती देणे. तुम्ही समजा एक ॲडव्होकेट आहे, एक ज्युनियर लेवलचे ॲडव्होकेट आहे, तुम्ही जास्त डोकं लावत नाही, तुम्हाला जस्ट एक रिपिटेटिव्ह इन्फॉर्मेशन तुम्ही तुमच्या कस्टमरला देता. तुम्ही एक लॅब टेक्निशियन आहे, तुमचं काम आहे एक रिपोर्ट दररोज वाचणे आणि त्याच्यावरून काही इन्फॉर्मेशन, कन्क्लुजन्स काढणे. तर हे जे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह टास्क आहेत याच्यावर आर्टिफिशियल इंटेलिजन्स ऑलरेडी नॉलेज गेन करायला लागलं आणि त्याच्यामुळेच हे जॉब धोक्यात येणार आहेत. तर हे सर्व न्यूज ऐकून माझ्या वडिलांनी मध्ये विचारणारे, हे सर्व तर परमनंट असतील ना, त्यांचा जॉब परमनंट असेल ना. मी हसलो आणि मनातल्या मनात म्हणालो जगामध्ये काही परमनंट नाही आहे. तर आपण जर सोल्युशनचा विचार केला तर उत्तर सरळ आहे. आपल्याला आपला मेंदू AIच्या मेंदूपेक्षा जास्त वापरावा लागेल, नवीन स्किल शिकावे लागतील,
फ्लेक्झिबल राहावं लागेल. एकच नोकरी, एक क्षेत्र असं म्हणण्यापेक्षा 2-3 कोणते क्षेत्र आहे ज्याच्यात मला इंटरेस्ट आहे, ज्याच्यात मी स्किल शिकू शकतो आणि रेडी राहू शकतो. मल्टिपल इन्कम सोर्सेस काय आहेत, प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल मी कसे शिकू शकतो, आणि हे जनरल तुम्हाला शिकावं लागेल. आणि स्पेसिफिक तुमच्या एरियाच्या नुसार तुम्ही ChatGPT आणि AI टूलला विचारलं की माझ्या फील्डच्या रिलेटेड काय नवीन स्किल आहे जे मला शिकावं लागतील, तर ते तुम्हाला उत्तर मिळतील. जसं ते दाखवलेलं आहे, काही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रोल्स आहेत ज्याच्यामध्ये कोणते तुम्हाला नवीन टूल्स टेक्नॉलॉजीज बद्दल माहिती घ्यावी लागेल आणि स्किल शिकावे लागतील. आणि आपल्या मुलांसाठी जर तुम्ही विचारला तर ऑलरेडी मी एका पोस्टमध्ये हे सांगितलं, मेकॅन्झीच्या रिपोर्टप्रमाणे हे जे 18 एरियाज आहेत ज्याच्यामध्ये फ्युचर इंडस्ट्रियल ग्रोथ असणार आहे, त्यामुळे याच्यातले ते 2-3 एरियाज सिलेक्ट करू शकतात आणि त्यामधले ते नवीन स्किल वगैरे शिकू शकतात, ज्याच्यामुळे फ्युचरमध्ये त्यांना नोकरी मिळायचे चान्सेस जास्त राहतील. तर आता तरी AI कडे डिसिजन मेकिंग आणि इमोशन्स हे स्ट्रॉंग फील्ड नाही आहे, त्यामुळे तोपर्यंत आपला फ्युचर सेफ आहे. ज्या क्षणी सायंटिस्ट इमोशन्सचा मॅथमॅटिकल फॉर्म्युला शोधून काढतील तेव्हा सिच्युएशन आणखीनच कठीण होईल. त्यावेळेस चिठ्ठीसारखा रोबोट आपल्यावर राज्य करेल. तोपर्यंत नवीन गोष्टी शिका आणि भविष्यासाठी रेडी राहा. थँक्यू.